नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। 23 जून नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता वितरित, शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा। नीटचा गोंधळ संपेना, नागपूरच्या विद्यार्थ्याला दिलं अबुधाबीतील परीक्षा केंद्र। शिक्षकांच्या उपस्थितीत तपासणीसाठी शिक्षण आयुक्ताचे कडक आदेश। पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या, सोलापुरात मोठा पर्जन्य तूट। शिक्रापूरमध्ये ट्रक गॅस सिलेंडर अपघात, वृद्ध महिलेचा मृत्यू। डॉक्टर प्रदीप कुलुरकर प्रकरणात दोषारोप निश्चित, सुनवाई जुलैपर्यंत। देशातील 19 राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 48 तास महत्त्वाचे। खत काळा बाजारावर मोठी कार्यवाही, 107 परवाने निलंबित। इराण करारावर ट्रम्प यांचे खामेनेईंना प्रत्युत्तर। संजय राऊतांवर शिरसाटचा हल्लाबोल, राजकीय वातावरण तापले। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, चर्चा निष्फळ, आंदोलन कायम। बेस्ट संपाचा मुंबई मेट्रोला फायदा, प्रवासी संख्येत विक्रमी वाढ। एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा, महाराष्ट्राचा टायगर कोण? उद्धव ठाकरे यांचे भावनिक वक्तव्य, डगमगणार नाही। टेलिग्रामवरील नीट बंदी कायम, न्यायालयाचा निर्णय। महाराष्ट्रातील विविध पक्षांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र। 19 वर्षीय मुंबईकर तरुणाने अवयवदानातून 6 जणांना दिलं जीवनदान। ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स मधील भवितव्यावर चर्चा। शेतकरी विधवांच्या बचत गटांना शासकीय पडीक जमीन देणार, सरकारचा निर्णय। निंबाळकर प्रकरणावर सोशल मीडियात संतापाची लाट। विदर्भातील ज्येष्ठ शिक्षक नेते देशमुख यांचे निधन। दूध दरवाढीची शक्यता, मध्यमवर्गीयांचे बजेट बिघडणार। पुण्यात भोंदू बाबावर गंभीर आरोप, महिला अत्याचार प्रकरणात आणखी उघड। सीईटीच्या पीसीएम ग्रुपचा निकाल जाहीर, 12 विद्यार्थ्यांना 100% सध्या इतकंच। बघत रहा लोकतंत्र मिरर।